तोंडात विरघळणारी मोहनथाळ मिठाई, एक वाटी बेसन पीठ, एक वाटी साखर, अर्धा कप दूध, 3 चमचे दूध, बदाम काप, पिस्ता काप, केशर, अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पूड, तुपाचा हात लावून घ्या. कढईमध्ये तूप टाका व गरम करा. त्यानंतर गॅस बंद करा. एका भांड्यात बेसन पीठ घ्या. वितळलेल्या तुपातील 2 चमचे दूध व 3 चमचे दूध बेसन पिठामध्ये घाला आणि मिक्स करून घ्या. तयार मिश्रण चाळणीने चाळून घ्या. या मिश्रणाचे ब्रेड क्रम्ब सारखे टेक्स्चर तयार होईल. उरलेले दूध पुन्हा गरम करून त्यामध्ये बेसन मंद आचेवर भाजायला घ्या. मिश्रण सतत हलवत राहा. छान वास येईल व त्याला सोनेरी रंग आला म्हणजे तुमचे मिश्रण भाजून तयार झालेले आहे. आता साखरेचा पाक तयार करण्यासाठी भांड्यामध्ये साखर टाका. पाव वाटी पाणी घाला. पाक सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे. साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्या. तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये केशर घाला व मिक्स करून घ्या. भाजलेल्या पिठामध्ये वेलची पूड आणि जायफळ पावडर घाला आणि मिक्स करा. भाजलेल्या पिठामध्ये साखरेचा पाक होता आणि मिश्रण सारखे हलवत राहा. मिश्रण आता घट्ट होत आहे. गॅस बंद करा. तयार झालेले मिश्रण तुपाचा हात लावून घेतलेल्या ताटामध्ये ओतला. त्यावर बदाम पिस्त्याचे काप लावा.